मनपा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर, अंगणवाडी मदतनीसांचे प्रश्न, अतिरिक्त हृदयरोग रुग्णवाहिका आणि सार्वजनिक आरोग्य परिचारिकांच्या प्रश्नांवर आमदार देवेंद्र कोठे यांनी सोमवारी विधानसभेत आवाज उठवला। आमदार देवेंद्र कोठे यांनी मांडलेल्या या प्रश्नावर उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे तसेच आरोग्यमंत्री डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे आश्वासन दिले। सोलापूर महानगरपालिकेतील विशेष तज्ज्ञ डॉक्टरांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव प्रलंबित असल्यामुळे डॉक्टरांना आणि रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। मागील आठवड्यात तज्ज्ञ डॉक्टरांच्या अभावामुळे स्वतः आरोग्य अधिकाऱ्यांना प्रसूती करावी लागली होती। याकडे लक्ष वेधत आमदार कोठे यांनी विशेष तज्ज्ञ डॉक्टरांची मानधन वाढ न रोखता तत्काळ मानधन वाढ करावी अशी आग्रही मागणी केली। सोलापूर शहराच्या चारही बाजूंना विविध तीर्थक्षेत्रे आहेत, त्यामुळे सोलापूर शहरात येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे। शासकीय राजशिष्टाचारामुळे अनेकदा शासनाची रुग्णवाहिका वापरात असते, परिणामी त्यावेळेला एखाद्या रुग्णाला रुग्णवाहिकेची गरज भासल्यास आरोग्यविषयक अडचण निर्माण होऊ शकते। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यासाठी अतिरिक्त कार्डियाक रुग्णवाहिका मिळावी अशी मागणी देखील आमदार कोठे यांनी याप्रसंगी केली। सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील सार्वजनिक आरोग्य परिचारिकांच्या 4,300 रुपये ग्रेड पे मिळण्यासाठीचा ठराव मंजूर होऊन देखील हा विषय अद्याप प्रलंबित आहे। त्यामुळे या मागणीची लवकरात लवकर पूर्तता करावी अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी यावेळी केली। अंगणवाडी मदतनीस या पदावरून अंगणवाडी सेविका या पदावर पदोन्नतीने मिळालेल्या कर्मचाऱ्यांना मुख्य सेविका व पर्यवेक्षिका या पदाच्या परीक्षेत बसण्यास परवानगी देण्याची मागणी आमदार कोठे यांनी याप्रसंगी सभागृहात केली। अंगणवाडी सेविका यांना मुख्य सेविका व पर्यवेक्षिका पदाच्या परीक्षेत बसण्यास शासनाकडून संधी उपलब्ध करून दिलेली आहे, परंतु समशिक्षणावर भरती झालेल्या अंगणवाडी मदतनीस मात्र सदरच्या परीक्षेत बसण्यास परवानगी नसल्याने त्यांच्यावर अन्याय होत आहे। त्यामुळे शासनाने त्यांना या पदाच्या परीक्षेत बसण्यास परवानगी द्यावी अशी मागणी आमदार कोठे यांनी सभागृहात केली। सन्मान्य आमदार देवेंद्रजी कोठे यांनी अंगणवाडी सेविकांच्या परिवेक्षितेतील पदाच्या पदोन्नती संदर्भामध्ये काही अडचणी ज्या मांडलेल्या आहेत त्याची सुद्धा नोंद घेऊन त्या आणखीन सुरळीत कशी करता येईल ती पदोन्नतीची प्रोसेस यासाठी सकारात्मक पावलं उचलली जातील आणि नवीन अंगणवाड्यांसाठी शासनाने जे केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवलेले आहेत त्यामध्ये त्यांच्याही विधानसभा क्षेत्रातील काही असतील त्याचा सुद्धा पाठपुरावा हा विभागाकडून केला जाईल। आरोग्य विभागाच्या पुरवणी मागणी R1 वरनं बा क्रमांक 238 वरनं एक मिनिट हो, सोलापूर महानगरपालिकेचे जे विशेष तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव या ठिकाणी आपल्या सरकारकडे प्रलंबित आहे। मागच्या आठवड्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळं स्वतः आरोग्य अधिकाऱ्यांना जाऊन रुग्णाची प्रसूती करावी लागली होती। एखाद्या GRचा आधार घेऊन तज्ज्ञ डॉक्टरांचं मानधनवाढ त्या ठिकाणी रोखू नये, तज्ज्ञ डॉक्टरांचं मानधनवाढ देण्यासोबत या शासनाने निर्णय घ्यावा अशी विनंती करतो। तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील पब्लिक हेल्थ नर्स यांचं सन 2017 पासून 4300 रुपये ग्रेड पे मिळण्यासाठीचा ठराव मंजूर केलेला आहे। तोही विषय अध्यक्ष महोदय आपल्या सरकारकडून प्रलंबित आहे, त्याची मागणी लवकरात पूर्तता करावी। तसेच सोलापूर शहर हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे एक कार्डियाक रुग्णालय सोलापूरला अतिरिक्त मिळावं अशी मागणी आपल्याकडे या माध्यमातून करतो। महिला व बाल कल्याण विभागाच्या क्रमांक 1 बाबवरनं 316 क्रमांकवरनं मी बोलतो अध्यक्ष महोदय की अंगणवाडीमध्ये जे महिला काम करतात त्यांचं मदतनीस या पदावरनं अंगणवाडी सेविका या पदावर पदोन्नती झाल्यानंतरनं मुख्य सेविकेच्या परीक्षेला बसण्यासाठी ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर कराव्या अशी मी तुम्हाला विनंती करतो। आणि सोलापूर शहरातील हद्दवाढ भागामध्ये अंगणवाडी वाढवणं गरजेचं आहे। पूर्वीची जी संख्या आहे ती फक्त सोलापूर शहरातलीच आहे, तर आता जे हद्दवाढ भागातले 12 गावं समाविष्ट झालेले आहेत त्या अनुषंगाने आणखी अंगणवाडी वाढ